हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आम्ही निघालो आहे जेजुरीला आणि आजचा जो व्लॉग आहे ना तर तो ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे। ट्रॅव्हल करणार आहे आणि जेजुरीला जाणार आहे। सो त्यामुळे आज सकाळी सकाळी उठले होते 3:30 वाजता। ॲक्च्युली 3:30 वाजता उठले, पण असं झालं की मी उठले आणि पिल्लू पण उठून बसलं, त्यामुळे स्वयंपाक जो आहे तो पूर्ण आईंना करावा लागला, कारण त्याला झोपवता मला 4:30 वाजले होते। आणि मस्त असे नैवेद्य रेडी होते, पूर्ण वरणाचा छान असा स्वयंपाक होता, भजे पापड कुरडई पुरणपोळी सगळं काही इथे रेडी होतं। ॲक्च्युली जर पिल्लू उठलं नसतं तर आम्हाला 5:30 वाजता निघायचं होतं आणि ठरल्याप्रमाणे 5:30 वाजता स्वयंपाक करून आम्ही रेडी होणार होतो, पण पिल्लू उठलं त्यामुळे भरपूर लेट झाला आणि इथे निघताच आम्हाला 8:30 वाजले होते। आणि रात्री आपण कितीही पॅकिंग करून जर ठेवली ना गावाला जाण्यासाठी तर काही ना काही हे विसरतच असतं। आदल्या दिवशी भरपूर अशी पॅकिंग करून ठेवली होती, पण तरीही सकाळी उठल्यानंतर मला भरपूर गोष्टी ज्या आहे 2-4 गोष्टी त्या मला परत पॅक कराव्या लागल्या, कारण थंडी पण भरपूर आहे, अजून कम्प्लिटली उन्हाळा असा लागलेला नाही आहे, त्यामुळे ब्लँकेट स्वेटर वगैरे सगळं काही घेऊन जायचं होतं। कारण जेजुरीला आम्ही 2 दिवसाचा आमचा स्टे आहे आणि पहिल्या दिवशी पण गड चढायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पण गड चढायचा आहे आणि त्यामुळे तिथे थंडी पण असेल। सो त्यामुळे पिल्लू आणि त्रिशाची परेशानी व्हायला नको, त्यामुळे ब्लँकेट्स, त्यांचे स्वेटर्स, कॅप वगैरे सगळं काही घेऊन जायचं होतं। आणि जसं जसं आठवलं तसं पॅक करत होते, तर ही काही नाही तर काही विसरतच होते, एक एक गोष्टी ठेवत होते। आणि परत 2 दिवसाच्या नंतर रिटर्न यायचे, त्यामुळे घरी आल्यानंतर चिडचिड व्हायला नको। आणि म्हणजे होतं असं लिटरली की आपण गावाला जाण्याच्या नादामध्ये घरामध्ये भरपूर पसारा होऊन जातो, बॅग भरतो आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या इथे तिथे पडलेल्या असतात आणि असा पसारा पाहून ना माझी खूप चिडचिड होते। त्यामुळे मग जो पसारा झाला होता तो पण सर्व व्यवस्थित आवरून ठेवला आणि झाडे खराब व्हायला नको, त्यामुळे झाडांना पण भरपूर पाणी टाकलं, जेणेकरून ते पाणी 2 दिवस झाडांमध्ये मुरेल आणि झाडं पण खराब व्हायला नको। याच्या आधी जेव्हा गावाला गेले होते तेव्हा माझे 2-3 झाड जे आहेत ते पूर्ण खराब झाले होते, म्हणजे पूर्ण डेड झाले होते। ते त्यांना ग्रो करण्याचा प्रयत्न केला पण ते काही ग्रो झालेच नाही, त्यामुळे परत तशी वेळ यायला नको, त्यामुळे झाडांना भरपूर पाणी दिलं, जेणेकरून 2 दिवस पाणी त्याच्यामध्ये मुरेल आणि झाडं जे आहेत ते चांगले राहतील। आणि पहिले सांगितल्याप्रमाणे खरंच म्हणजे घरामध्ये जेव्हा पसारा असतो, आपण गावावरून एकतर थकून येतो आणि त्यानंतर घरामध्ये जर एवढा पसारा दिसला तर खूप चिडचिड, माझी तरी खूप चिडचिड होते, त्यामुळे चिडचिड व्हायला नको, त्यामुळे पूर्ण घर स्वच्छ क्लीन केलं होतं। कारण त्रिशा पण सकाळी लवकर उठली होती आणि मी कामात होते, तर तेव्हा तिने तिची खेळणी वगैरे सगळं काढलं होतं, खेळत बसली होती, त्यामुळे त्याचा पण खूप पसारा झालेला होता। म्हणजे ॲक्च्युली असं होतं आपल्यासोबत, नेहमी आपल्याला काही गोष्टी ह्या पटपट करायच्या असतात पण त्या होत नाही। आणि पिल्लू उठलं त्यामुळे पिल्लूला झोपवायला पण मला भरपूर वेळ गेला, त्यामुळे किचनमध्ये जो आहे तो भरपूर पसारा पडला होता। आणि आज मी भांडवाल्या काकूंना सांगितलं होतं की काकू तुम्हाला आज एवढं आवरून घ्यायचं, आणि खरंच आमच्या भांडवाल्या काकू ज्या आहे ना त्या खूप चांगल्या आहेत। म्हणजे त्यांना जर कधी काही म्हटलं की एक्स्ट्रा काम आहे तुम्हाला करावं लागेल तर त्या करतात। म्हणजे कधी कधी त्रिशा आणि पिल्लूमुळे माझी दोघांमुळे भरपूर चिडचिड होती काही गोष्टींमध्ये, म्हणजे करायच्या राहून जातात, बाहेरगावी जायचं असल्यास तर मग त्या हँडल करतात, किंवा मशीनचे कपडे राहिलेले असतील किंवा मग बाहेर वाळायला घातलेले कपडे असतील तर त्या काढून वगैरे ठेवत असतात। आणि आजही मग किचन ओट्याचं जे काम होतं ते मावशींना करावं लागलं आणि इथे आम्हाला निघायचं होतं 5:30 वाजता, पण तसं काहीच झालंच नाही। इथं आम्हाला निघता वाजले होते 8:30 आणि पिल्लू 5:30 वाजता झोपलं आणि 8:30 वाजता उठलेलं। मग उठला आणि तसंच घेऊन त्याला गाडीमध्ये बसले, कारण मग परत तो गाडीमध्ये बसला की जरा वेळाने झोपतोच, त्यामुळे मग त्याचा ड्रेस वगैरे सर्व काही घेतलं, तशीच गाडीमध्ये बसले आणि आता त्याला गाडीमध्येच मी रेडी करणार होते। आणि फायनली 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही निघालो होतो आणि सकाळी सकाळी वातावरण एवढं छान होतं, सूर्योदय झालेला होता, जवळपास भरपूर ऊनही पडलेलं होतं, जास्त उन्हाळा पण नाही आहे लागलेला, पण थोडीशी थंडी आहे, पण तरीही थोडंफार ऊन आहेच। पण सकाळचं वातावरण जे असतं ना ते एकदम फ्रेश असतं, म्हणजे जास्त प्रदूषण वगैरे नसतं, रोडवरती दिसत नाही आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा निसर्ग आहे आणि आमचं संगमनेर आहेच निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं आमचं गाव आहे। उशिरा निघालो त्यामुळे पुण्यामध्ये पण भरपूर ट्रॅफिक लागणार होता, त्यामुळे आम्हाला पोहोचता जवळपास वाजले होते 12 आणि 12 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही जरा वेळ रूमवरती आराम केला आणि संध्याकाळी 4-4:30 वाजता देव घेऊन आम्ही निघलो गडावरती। जेजुरीची जेव्हा जत्रा असते तेव्हा आपल्या घरी जे देव असतात ते देव घेऊन तिथं जावं लागतं आणि गडावरती आम्हाला आता देव नैवेद्य जे काही आणलं होतं देवासाठी सर्व घेऊन गड चढायचा होता।
आणि मी खूप एक्सायटेड होते यावर्षी, म्हणजे दरवर्षी पण आम्ही जेजुरीला जातो, नैवेद्य पाणी सगळं देव वगैरे सगळं घेऊन जातो, पण यावर्षी मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण पिल्लूला पण घेऊन गड चढायचा होता आणि पिल्लू जे आहे ते बाबाकडे होतं. पिल्लू आणि बाबाचं बॉन्डिंग म्हणजे बाबांचं असं असते की मी बाहेर गावी कुठे आपण गेलो तर त्याला तू माझ्याकडेच द्यायचं, म्हणजे बाबांना त्याला फिरवायला खूप आवडतं. बाबांना म्हणजे ॲक्च्युली माझ्या सासऱ्यांना पिल्लूला घेऊन त्याला फिरवायला खूप आवडतं. जेव्हा त्यांचे नातू नातवंड जेव्हा खूप हसतात खेळतात त्यांना एवढं छान वाटतं की म्हणजे ते त्यांच्यासोबत इव्हन डान्स करतात, हसी मजाक, म्हणजे ते पण त्यांच्यासोबत लहान होऊन जातात, त्यांना पण खूप छान वाटतं. आणि इथे गड बाबांनी म्हणजे ॲक्च्युली माझ्या सासऱ्यांनी पिल्लूला घेऊन गड चढला पण आणि उतरला पण, म्हणजे मला असं काहीच टेन्शन नव्हतं की पिल्लूला घेऊन मला गड चढावं लागणार वगैरे, असं काहीच नाही. पूर्ण पप्पांनी त्याला घेऊन गड चढला कारण त्यांना खूप एक्सायटेड होते ते की पिल्लू फर्स्ट टाईम जेजुरीला आले आणि जेजुरीला त्यांना पिल्लूला घेऊन गड चढायचा होता. त्यांनी स्वतः त्याला घेऊन गड चढला. छान असे इथे आमचे दर्शन पण झाले होते आणि आता आम्हाला गड चढायचा होता. आता पहिल्यांदा आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि आता गडावरती चढायचं होतं. मनामध्ये थोडीशी भीती होती की त्रिशा गड चढणार नाही कारण लास्ट टाईम त्रिशा लहान होती तेव्हा तिने गड चढला नव्हता, तिला घेऊन चढावं लागलं होतं. आणि त्रिशा अशी होती की मला सोडून ती कोणाकडे जात पण नव्हती आणि आता ती मोठी झाली, तिला कळतं, पण तरीही मनामध्ये माझ्या भीती होती की ती गड चढणार नाही. पण खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार, तिने एवढ्या आनंदाने गड चढला पण आणि तेवढ्याच आनंदाने तिने स्वतः गड उतरला. एकही पायरी किंवा ती अशी थकली नाही किंवा ती मला बोलली नाही की मी थकली आहे, मला कोणीतरी उचलून घ्या वगैरे, असं काहीच नाही. आणि त्यामुळे मी पण छान आनंदात होते. मला पण म्हणजे खूप छान वाटत होतं की सगळेजण गड चढताय, मी पण त्यांच्यासोबत गड चढते आणि पिल्लू पण मला परेशान नाही करत आहे, त्यामुळे छान वाटत होतं. आणि फायनली आम्ही गडावरती आलो होतो. माझ्यापेक्षा जास्त त्रिशा एक्सायटेड होती गड चढण्यासाठी कारण यावर्षी तिला चांगलं समजायला लागलं होतं. मागच्या वर्षीपर्यंत तिला जेजुरी गड देव आहे एवढंच माहिती होतं, पायऱ्या एवढ्या चढाव्या लागतात वगैरे एवढं तिला काही समजत नव्हतं. पण यावर्षी तिला आता चांगलं समजतं, त्यामुळे ती पण खूप एक्सायटेड होती. आणि आम्ही गडाच्या वरती मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आणि पिल्लूला इथे झोप यायला लागली होती, त्यामुळे तो थोडंसं शांत शांत झाला होता. आणि इथे आता आम्ही वरती गडावर म्हणजे जवळपास पोहोचलोच होतो आणि आता वरती मुख्य प्रवेशद्वारमध्ये एंट्री करून आता मंदिरमध्ये आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं होतं. भरपूर गर्दी होती आणि जेजुरी गडावरती दरवर्षी कोळी लोक जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये येतात. ॲक्च्युली ते त्यांची देवी आहे, त्यांच्या देवीला घेऊन येतात आणि गडावरती पूर्ण डान्स वगैरे त्यांचं जे पारंपरिक नृत्य वगैरे सर्व काही साजरं करतात. पाहायला एवढं छान वाटतं, म्हणजे खूप असं प्रसन्न असं वातावरण असतं तिथं. आणि कोळी लोक जे आहेत तर त्यांचं ते पारंपरिक डान्स वगैरे त्यांचं भरपूर असं चालतं, तर ते आपल्याला पण पाहायला नवीन काहीतरी वाटतं. आणि यावर्षी मी पण पाहिलं होतं ते, तर खूप छान वाटत होतं गडावरती चढून. आणि पिल्लू आता इथे झोपणारच होतं, पण मला असं वाटत होतं की त्याने दर्शन घेतल्यानंतर झोपावं आणि तसंच झालं. आम्ही दर्शन घेतलं आणि नंतरच पिल्लू झोपलं. आणि तुम्ही पाहू शकता त्रिशाची एनर्जी एवढी स्ट्रॉंग झाली होती की ती आता वरती येऊन सुद्धा गडावरती थकलेली नव्हती. आणि आता आम्हाला लाईनमध्ये लागायचं होतं, भरपूर गर्दी होती आणि लाईन पण भरपूर मोठी होती. त्यानंतर मग आम्ही लाईनमध्ये लागलो आणि आतमध्ये कॅमेरा अवेलेबल नव्हता, ॲक्च्युली अलाउड नव्हता, तर त्यामुळे मग इथे मी कॅमेरा बंद केला होता मंदिरच्या जवळ गेल्यानंतर. आणि इथे तुम्ही पाहू शकता तिथे एक पालखी पण आली होती, खूप छान वाटत होतं, सगळीकडे भंडारा उधळत होते, डान्स वगैरे सर्व. दरवर्षी आम्ही जेजुरीला यात्रेमध्ये येत असतो, पण यावर्षी ना यात्रेची मजाच काही वेगळी होती कारण लॉकडाऊन नंतर भरपूर लोक जे आहे ते येणं बंद झाले होते. आणि जे कोळी लोक येतात त्यांचं पारंपरिक नृत्य वगैरे सर्व काही 3-4 वर्षासाठी बंद होतं. आणि 3-4 वर्ष मी कंटिन्यू तीच गोष्ट मला पाहण्यासाठी मी दरवर्षी येत होते की मला ते लोक यावर्षी तरी दिसतील, त्यांचं जे काही असतं ते सर्व काही मला पाहायला मिळेल, पण ते मला आत्तापर्यंत पाहायला भेटलं नव्हतं. आणि सगळं काही मला जे आहे ते यावर्षी पाहायला भेटलं होतं. आणि इथे आमची छान दर्शनं झाले आणि देवाची तळी भरली आणि आता दर्शन वगैरे सर्व काही झालं होतं. तर आता गड उतरून खाली जायचं होतं, पण त्रिशाचं असं म्हणणं होतं की नाही मला इथे खूप छान वाटते, मला इथंच थांबायचे आणि मला इथे डान्स करायचा आहे. तर त्यानंतर मग कोळी लोक जे आहेत तर ते त्यांचे ग्रुप वाईज ते येत होते एक आणि त्यांचं जे नृत्य वगैरे होतं ते करत होते. त्यांनी बँड वगैरे भरपूर जे वादन साहित्य असं ते पण भरपूर घेऊन आलेले होते, त्यांचं एक पथक असल्यासारखं होतं. आणि त्रिशाला डान्स करायचाच होता, त्यामुळे पप्पा
बोलले की ठीक आहे आपण इथे थांबूयात आणि मग त्रिशाने आणि पप्पांनी एवढा डान्स केला त्यांच्यासोबत. ॲक्च्युली कोळी लोक जे आहेत तर ते जेजुरीमध्ये त्यांची देवीला घेऊन येतात आणि टेंट करून राहतात. टेंटच्या बाहेर त्यांचं नृत्य वगैरे भरपूर साजरे करतात. ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांचं जे पारंपरिक नृत्य आहे तर ते त्यांचं सेलिब्रेट करत असतात. भरपूर डान्स वगैरे होतो आणि आपल्यासारख्या लोकांना ते पाहायला खूप छान वाटतं. आणि मला तर पाहायला खूपच छान वाटत होतं कारण ते जसं डान्स करत होते ना त्यांच्या स्टेप वगैरे मला खूपच आवडल्या होत्या आणि त्यांचं पाहून मला असं वाटत होतं की मी पण तसा डान्स करावा. ॲक्च्युली त्यांचा जो डान्स होता तो नॉर्मलच होता, पण त्यांच्या जे स्टेप वगैरे डान्स करण्याची जी पद्धत होती ना ती थोडी वेगळीच होती. तुम्ही पाहू शकता. आता परत हे कोळी लोकांचा एक ग्रुप जो आहे तो वरती आला होता आणि त्यांची देवीची पालखी वगैरे घेऊन ते मंदिराला 2 फेऱ्या मारतात आणि डान्स करत करत ते फेरी मारतात. त्यांचं ग्रुप वाईज एवढं छान डान्सिंग वगैरे होतं की खरंच त्यांना पाहून असं वाटत होतं की मी पण त्यांच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होऊन छान असा डान्स करावा. मी तर नाही केला, पण त्रिशा आणि पप्पांनी केला. सगळे बोलत होते मला पण कर, पण मला नको वाटत होतं आणि कुठेतरी वाटत पण होतं की मस्त डान्स करावा, पण मी काही केलाच नाही कारण गर्दी पण भरपूर होती. त्रिशा आणि पप्पांनी भरपूर एन्जॉय घेतला. दोघांनी खूप डान्स केला. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता इकडनं मंदिराला फेरी मारून जेव्हा ते लोक येत होते तेव्हा त्रिशाला त्यांना पुढून पाहायचं होतं. त्रिशा पप्पाला घेऊन पप्पा आणि त्रिशा दोघं जण त्यांची जो ग्रुप होता त्या ग्रुपच्या पुढे जाऊन थांबले आणि तिथे ते डान्स करत होते. आणि एक कोळी त्यांच्याच ग्रुपमधली एक लेडीज होती जी की त्रिशाला बोलत होती चल आमच्यासोबत डान्स कर, पण त्रिशाने तिच्यासोबत 2च मिनिट डान्स केला. देवी घेऊन काही लोक जे आहेत ते मागे डान्स करत होते आणि जे सगळ्यात पुढे आहेत तर हे तुम्हाला दिसत आहे ना तर ते डान्स नाही करतायत. तर त्यांच्या अंगात आलेलं होतं, ते म्हणतात ना देवाचं वारं, तर त्यांच्यामध्ये ते देवाचं वारं आलेलं होतं आणि त्यामुळे ते पुढे होते. आणि काही लोक त्यांना हँडल करण्यासाठी पण त्यांच्या आजूबाजूला जे आहेत ते थांबलेले होते. मला असं वाटत होतं की त्रिशाने जर त्यांना पाहिलं तर त्रिशा घाबरेल, पण असं काही झालं नाही. ॲक्च्युली तिने त्यांना पाहिलंच नाही. ती तिच्या डान्समध्ये गुंग होती आणि इथे तिने भरपूर एन्जॉय घेतला, खूप डान्स केला. आणि खरंच त्या लोकांचा डान्स आहे ना मला तर खूप आवडला. त्यांच्या स्टेप्स वगैरे जे आहेत ना त्यांच्या पद्धतीचे ते खूप भारी डान्स करत होते. त्यांना पण मला पण असं वाटतच होतं की करावंच डान्स, पण मी काही केला नाही. पिल्लू आणि पप्पांनी खूप एन्जॉय घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता त्यांचं डान्स. आता त्रिशाचं डान्स करून पण मन भरलेलं होतं आणि आता फायनली आम्हाला गड जो आहे तो उतरायचा होता. त्याआधी हा व्ह्यू पहा, गडावरून जेजुरीचा पूर्ण असा छान व्ह्यू दिसतो. तिथे खूप 2 अशी मोठमोठी तळे आहेत, ती पण गडावरनं दिसतात आणि निसर्ग तर खूप छान आहे. आणि मंदिराच्या वरती गडावरती आल्यानंतरचं वातावरण तर खूपच प्रसन्न असं आहे. तिथं खूप छान वाटतं आणि असं म्हणतात ना की सोन्याची जेजुरी आहे, तर खरंच सोन्याची जेजुरी जी आहे ती जत्रेच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळते. आणि तो दिवस आहे उद्याचा दिवस. ॲक्च्युली हा आम्ही गेल्यानंतर पहिला दिवस होता जो की जत्रेचा आधीचा दिवस आहे. तर त्या दिवशी आम्ही नैवेद्य पाणी वगैरे सगळं केलं होतं आणि मेन जत्रा जी आहे तर ती आता उद्याच्या दिवशी आहे, जे की मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. आणि संध्याकाळ झाली होती गड उतरता आणि उद्याचा जो दिवस आहे तो खूप स्पेशल आहे कारण यावर्षी शिकरी काठीचा पहिला मान जो आहे तर तो आमच्या संगमनेरच्या होलमराजाच्या काठीचा मान आहे. त्यामुळे उद्याचा दिवस तर मी खूपच एक्सायटेड आहे सोन्याची जेजुरी पाहण्यासाठी. आणि तुम्ही पण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोन्याची जेजुरी पाहायला विसरू नका. मी लवकरच तो पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा संध्याकाळचा जो व्ह्यू होता ना गडावरून पाहण्याचा तो खरंच खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि आता रूमवर जाऊन फक्त करायचा होता आराम. बाकीचे सगळे काही तर थकले नव्हते, पण मी खरंच खूप थकले होते गड चढून आणि उतरवून. आणि आता मी छान असा आराम करणार आहे कारण जेणेकरून मला परत पण उद्या गड चढायचा आहे तर त्रास व्हायला नको. कारण पाय जर दुखले तर डायरेक्टली मी खाली बसून घेणार आहे आणि मला बसायचं नाही आहे कारण मला सोन्याची जेजुरी जी आहे ती उद्या पाहायची आहे. आणि तुम्हाला पण लवकरच ब्लॉगमध्ये सोन्याची जेजुरी मी शेअर करणार आहे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओ मी येथेच एंड करते आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर मग आता बाय बाय.